आरोप्याला ही शिक्षा होत नाही आणि त्याचं पाठराखण केलं जातंय ह्या राज्यामध्ये, जे छत्रपती शिवरायांनी घडवलेलं स्वराज्य होतं. निश्चितच आता ही लोकशाही राहणार नाही आणि लोक जर स्वतः उतरून न्याय करायला लागले तर राजकारणी लोकांना पळती भुई थोडी होणार आहे भाऊ. बरं. मग सध्या जे आपण पाहतो राज्यामध्ये हे एवढ्या साऱ्या घटना घडतायत, काय वाटतंय भारतीय संविधान, डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान धोक्यात आहे असं वाटतंय का? निश्चितच आज ज्या घटनेवरती पूर्ण भारत देश चालत आहे, जी न्याय व्यवस्था डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानामध्ये लिहिलेली होती, आज त्याच्यावरती एकही गोष्ट घडत नाही. गरिबाला न्याय भेटत नाही. स्त्रियांच्या इज्जतीचे लक्तर तोडल्या जातात, स्त्रियांनाही न्याय भेटत नाही. म्हणजे ही लोकशाही राहिली नाही. कुठे संविधानाला मोडीत काढण्याचा हा प्रयत्न आहे आणि आता असं कुठेतरी वाटायला लागले आहे की छत्रपती जे घराणं आहे, भोसले घराणं, मी आजच पोस्ट टाकलेली आहे की आमच्या छत्रपतींचं स्वराज्य आज हे संविधान लिहिलं, छत्रपती शाहू महाराजांनी याला परवानगी दिली. म्हणजे राजेशाही लोकशाहीमध्ये परिवर्तन करण्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांचा हात होता आणि ही पूर्वजांची जी मिळकत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य घडवलेलं होतं भाऊ. हे स्वराज्य पुन्हा ताब्यात घेण्याची वेळ आलेली आहे आणि तशी जर वेळ आली असेल तर स्वतः आम्ही कोर्टात आणि कायद्यात राहून आमचं राज्य आम्ही पुन्हा घेऊ यांच्याकडे. बरं. संतोष देशमुखांचं जे दुःख आहे, त्यांचं कुटुंब अजूनही विसरलेलं नाही. आपण पाहतोय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार साहेब नुकतंच त्यांना भेटून गेले. सगळे आले, सगळे येत आहेत जात आहेत, परंतु न्याय का भेटत नाही ताई? त्यामुळे न्याय व्यवस्थेवर विश्वास राहिला का तुमचा? अजिबात राहिलेला नाही. म्हणजे लोकशाही राहिली नाही. डॉक्टर बाबासाहेबांचे कायदेही या लोकांनी धारेवरती असे नाही का कचऱ्याच्या याच्यामध्ये टाकून दिलेले आहे. कायदा फक्त गुन्हेगारांचं समर्थन करण्यासाठी कायदे आहेत सध्या. आणि गरिबांचं शोषण, शेतकऱ्यांवरती अन्याय, माता भगिनींवरती अन्याय कुठे राहिला आहे कायदा? आणि ज्या वेळेस छत्रपती घराणं उभं राहील ना दादा, त्यावेळेस राजकारणी लोकांचं काही चालणार नाही आणि स्वतः या संदर्भामध्ये आम्ही मोठं आंदोलन छेडणार आहोत. आणि मालेगावात सुद्धा एक घटना झाली. 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिला अक्षरशः संपवलं. त्यावरही सरकार कुठंतरी सकारात्मक दिसत नाही. त्या जो गुन्हेगार आहे त्याला कुठल्याही पद्धतीची शिक्षा झाली नाही, फाशी झाली नाही. मग यावरून काय वाटत आहे तुम्हाला? अहो, ज्या वेळेस यातून ओढून रस्त्यावर आणतील ना लोक, त्यावेळेस यांचे डोळे उघडतील. त्यांना लोकांची तळमळ आणि ज्या मुलीच्या बाबतीत असं घडलं आहे, तिच्या आई आणि वडिलांची काय अवस्था असेल, यांना काय, हे बसल्या जागेवरती यांची छपाई चालू आहे, डेव्हलपमेंट चालू आहे. आता थोडक्यातच घ्या ना, तपोवनमध्ये आज नाशिकमध्ये आज फक्त धर्माच्या नावामध्ये कितीतरी कोटी झाडं हे तोडण्याच्या मागं आहे. यांना फक्त IT कंपन्या उभ्या करायच्या आहे, स्वतःचे घरं भरायचे आहे. यांना बाकीच्या गोष्टींशी काही घेणं देणं नाही, ना राज्याशी घेणं आहे, ना देशाशी घेणं आहे. आणि हे एखादी देश धडीला लावून हा भारत देश विकून आज सर्वात जास्त कर्ज हे भारत देशावरती झालेलं आहे. लोकांना माहित आहे का? यांना फक्त धर्माचा धाक दाखवून, हिंदुत्व दाखवून या लोकांना अंधारात ठेवल्या गेलेलं आहे. दुर्दैव एवढंच आहे की शिकलेले लोक पण आंधळे झालेले आहेत सध्या तरी. आणि लवकरच हे देश विकून बाहेरच्या देशामध्ये निघून जातील. आपण काही करू शकत नाही. आताच सर्वांनी एकत्र येऊन या गोष्टीला विरोध केला पाहिजे, रस्त्यावर उतरलं पाहिजे दादा. ताई, सध्या राज्याचं नागपुरामध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि आज हिवाळी अधिवेशनाचा 3रा दिवस आहे. काय वाटते, संतोष देशमुखांच्या प्रकरणावर किंवा बीड जिल्ह्यामध्ये होत असलेल्या संपूर्ण प्रकरणावर चर्चा होईल का? मालेगावच्या प्रकरणावर चर्चा होईल का? काय वाटते, याच्यातून तोडगा निघेल का अधिवेशनातून? अहो, आता गेली 1 वर्षापासून चर्चाच सत्र चाललेलं आहे ना दादा. कुठल्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा झाली आहे? जे समोर आहे त्यांना तर शिक्षा केली नाही, त्यांना उलट जामीन देऊन मोकळं सोडलं जातंय. चर्चा आता किती चर्चा करणार आहात तुम्ही? मूर्खपणा चालवलेला आहे आणि न्याय व्यवस्था पूर्णपणे झोपलेली आहे या देशात.
बरं. ताई सध्या जे नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू होत्या. काही जिल्ह्यांमध्ये, काही तालुक्यांमध्ये निवडणुका झाल्या. परंतु काही निवडणुका निवडणूक आयोगाने स्थगित केल्या आणि पुढे ढकलल्या. याचं काय कारण असू शकतं? काही मॅनेजमेंट बाकी राहिलेलं असेल दादा त्यांचं. कशाचं मॅनेजमेंट? जसं विधानसभेमध्ये एकतर्फी निकाल लागला गेलेला आहे, हं. तसंच आता लोकशाही राहिलेलीच नाहीये. आज मृत आत्मे येऊन यांना मतदान करून गेले आहे. हं. आज मोठ्या मोठ्या लोकांनी तिथे सांगितलं आहे की आम्ही तिथे आलो नव्हतो, आमचं मतदान झालं नाही, तरी आमच्या नावावरती फुली मारल्या गेली. म्हणजे हा जो काही भ्रष्ट कारभार विधानसभेमध्ये झालेला आहे, हं. तो उघडही झालेला आहे, त्याची कागदपत्रही समोर आलेले आहे, तरी कोणी मनावर घेत नाही. फक्त स्वतःची पोळी भाजल्या जाते आहे आणि स्वतःचा पक्ष सत्तेत राहण्यासाठी, वाटेल त्या ठरायला जाण्यासाठी हे लोक तयार आहेत. आणि बरं. इथेही मला असंच वाटत आहे की एकतर्फीच निर्णय लागणार आहे. बाकीचे मूर्ख उमेदवार आहेत जे उभे राहिले होते. बरं. सरकार तर म्हणतंय बहुमतानं आम्हाला लाडक्या बहिणींना निवडून दिलंय. अहो, लाडक्या बहिणींना वाटायला पाहिजे, फक्त लाडक्या बहिणींचं नाव घेतलेलं आहे, हं. त्यांना टार्गेट केलेलं आहे. अहो, 1,500मध्ये तुम्ही मला सांगा काय येतं? किराणा बाजार तरी होतो? हं, हं. योजना कोणत्या तरी कुठे काही कशा राबवायच्या, महिलांच्या हातामध्ये पैसे टेकवायचे आणि ही ना 100% भाडखाऊगिरी झालेली आहे भाऊ. हो. हां, आणि बहिणींचं नाव पुढे करायचं की बहिणींनी आम्हाला मतदान केलेलं आहे. हं. आणि ज्या काही मशिनरी आहे, हं. आता बॅलेन्स पेपरवरती जनता सांगते आहे की बॅलेन्स पेपरवरती निवडणुका घ्या, आम्ही तयार आहोत. तरी पण हे सरकार का ऐकत नाही? का ईव्हीएम मशीनचा हट्ट धरलेला आहे? म्हणजे याच्यामध्ये काहीतरी 100% गोड बंगाल आहे, हे असं म्हणायला हरकत नाही. बरं. ताई, संतोष देशमुखांच्या प्रकरणामध्ये एवढे सगळे पुरावे असून देखील सुद्धा ठोस ही कार्यवाही होत नाही, शिक्षा होत नाही. याचबरोबर केस ही फास्ट ट्रॅकवरती सुद्धा नेली जात नाही. काय वाटतंय, म्हणजे सरकारचा हस्तक्षेप या प्रकरणामध्ये आहे का? किंवा आपल्या लोकांना वाचवण्यासाठी हे सगळं होतंय का? काय वाटतंय? आणि याच्यामध्ये धनंजय मुंडेंचं सुद्धा एक त्यांना सह आरोपी करा अशी सुद्धा मागणी होत आहे. अहो, धनंजय मुंडेच्या बरोबर राहणारे, अगदी त्याच्या घरातले लोक त्याच्याविषयी बोलता आहेत, साक्ष देत आहे. अगदी त्यांची जी पत्नी आहे तिनेही त्यांचं बिंग फोडलेलं आहे. तरी हे सरकार यांना पाठीशी घालत आहे. म्हणजे यांचे त्यांच्याबरोबर चांगलेच लागेबांधे आहे. सरकारचे काहीतरी धागेदोरे धनंजय मुंडेंच्या हातामध्ये आहे. म्हणून धनंजय मुंडेंचं समर्थन केलं जात आहे. जनता दूध पिली नाही. जनतेला सर्व माहित आहे आणि दिसत आहे डोळ्याला. आणि जर आता संतोष देशमुखांच्या न्याय भेटला नाही त्यांच्या परिवाराला, तर मग मला ते पुन्हा एकदा रस्त्यावर उतरतील दादा. बरं, बरं. नक्कीच ताई, आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आणि याचबरोबर आता संतोष देशमुखाच्या यांच्या प्रकरणावरती जे काही समाज एकत्र होईल आणि याचबरोबर आपण पाहतोय जरांगे पाटील सुद्धा हे आता काम पुन्हा हाती घेणार आहेत. त्यामुळे आपले सुद्धा मनापासून धन्यवाद. आपलं सुद्धा समाजासाठी खूप मोठं योगदान आहे. मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये सुद्धा तुम्ही सुद्धा खूप खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. त्यामुळे समाजाच्या वतीनं आणि आमच्या चॅनलच्या वतीनं तुमचे मनापासून आभार, धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद. जय शिवराय भाऊ.